हां, मगाशी मी सांगितलं ट्रेलर. मी पण एक नव्याने प्रेक्षक म्हणून ट्रेलर बघितलं आणि मी त्यात सहभागी झालो ना त्या सिनेमामध्ये. हे मी काही खूप विसरून गेलो. इतका तो मला आपणच केले का हे अशी शंका आहे. मी असं ठरलो त्याच्यावर त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने केला होता. लोकांची उत्सुकता, उत्कंठा, कुतूहल हे सगळं वाढणार आहे. हा ट्रेलर भारता केला. मी पण उत्सुक आहे आणि काय कामगिरी केली ते पडतं बघण्यासाठी. तर खूप मला आवडलं. मला आवडलं असेल. हल्ली जो ऑडियन्स उत्तर आहे तो काय ट्रेलरवरनं जज करतो शकतो. मी एक थर्ड पर्सन म्हणून एक ट्रेलर मी पाहिलंच. मी आता सिनेमाचा भाग आणि सिनेमाचा भाग असतो आपण जास्त क्रिटिकल असतो. क्रिटिकली बघतो त्या ट्रेलर. इन्स्पाइट ऑफ दॅट मला ट्रेलर खूप आवडतं आणि मी या सिनेमाचा भाग नसतो. हा ट्रेलर बघून मी 100% पहिल्या आठवड्यामध्ये पाहिला. पिक्चरमध्ये मी कामही केलं तर मला माहिती सिनेमा चांगला झाला आहे. कसं ट्रेलर ज्या ट्रेलर लॉन्च होतं आणि दोनदा बघून पण मी आता काय फोनवर कधी बघतोय कारण का हा हल्ली जरा तो आपला प्रमोशनचा सगळ्यात मोठा अवजार हा स्मार्टफोन झाला. त्यामुळे अमेरिकी लोकांनी बघितलं ते आपल्याला मोजमाप बसतं किती दुसऱ्या ट्रेलर काय. आणि आय थिंक सिनेमा हा चांगला त्याच्यामुळे तो चालायला काहीच हरकत नाही. सर तुम्हाला प्रश्न आहे. चिमणराव नंतर परत बऱ्याच अशा वेगवेगळ्या तुम्ही रोल केलात. हा जो आज वेगळा रोल करताना तुम्हाला कसं वाटलं? लाईक खूप आगळा रोल होता तुमचा. दरवेळेला त्याच तऱ्हेचा रोल करू नये माझा प्रयत्न असतो. वेगवेगळे रोल्स करायला मिळाले. तसा हा एक रोल मला खूप अजूनपर्यंत न केलेला रोल पैकी हा होता. असा या तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता. फारच वेगळा होता. तो हा नवेपणा, वेगळेपणा, आव्हान आहे त्याला म्हणता येईल. काहीतरी अशा वेळेस या रोलकडे मिळालं. त्यामुळे जसं जसं करत गेलो तसं नवीन नवीन त्या त्याच्या भूमिकेच्या छटा, भूमिकेचे पैलू हे कळायला